नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. सांगली जिल्ह्यातील 3,70,000 मतदार घटले. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमानुसार बूथ लेवल अधिकारी यांच्या मार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम 30 जून ते 17 ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात आला. या SIR मध्ये सुमारे 3,70,000 मतदार संख्या विविध कारणांनी कमी झाली आहे. आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून यानंतर संबंधितांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. सांगली जिल्ह्यात विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 8 ऑगस्ट अखेर 25,73,339 मतदारांपैकी 25,48,157 मतदारांना EFS वितरण करण्यात आले असून हे प्रमाण 99.2% आहे. यापैकी 24,18,424 मतदारांचे प्रत्यक्ष डिजिटलायझेशन पूर्ण झालं असून त्याचे प्रमाण 93.98% झाले आहे. मतदार यादीचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम आता संपला आहे. या मोहिमेत एकूण मतदारांच्या 14.5% मतदारांची घट झाली आहे. ही संख्या सुमारे 3,70,000 आहे. आता मतदार केंद्रांचे सुसूत्रीकरण पुनर्रचना 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादीवर दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर असा राहील. नोटीस टप्पा दावे व हरकती निकालात काढणे 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर आहे. अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनातील कामही निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, BLO आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली.